नमस्कार. 12वीच्या इतिहासाचा तो भला मोठा अभ्यासक्रम बघून थोडं दडपण येतंय का? येत असेल तर काहीच काळजी करू नका. कारण आपण आज बोर्डाचा जो अधिकृत आराखडा आहे ना, त्यालाच आपला हत्यार बनवणार आहोत. आणि एक अशी जबरदस्त अभ्यास योजना बनवणार आहोत, ज्यामुळे जास्त गुण मिळवणं एकदम सोपं होऊन जाईल. सगळ्यात मोठं आव्हान काय असतं माहितीये? तो अफाट सिलेबस. पण विचार करा, जरा परीक्षेचा आराखडा फक्त काही नियम नसून यशाचा एक गुप्त नकाशा असेल तर? हो, अगदी बरोबर. चला तर मग हा नकाशा कसा वाचायचा आणि कसा वापरायचा हेच आज आपण समजून घेऊया. तर आपल्या या नकाशावरचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं. एकदा का हे नीट कळलं ना, की परीक्षेला सामोरं कसं जायचंय, की मग समजा अर्धी लढाई तर आपण तिथेच जिंकलो. हे बघा, ही आहे ती अधिकृत कृतीपत्रिका. म्हणजे आपला सगळा अभ्यास, सगळी स्ट्रॅटेजी ह्याच आराखड्यावर ठरणार आहे. प्रत्यक्ष परीक्षेचा पेपर कसा दिसेल, काय विचारलं जाईल, याची अगदी सगळी माहिती आपल्याला इथेच मिळणार आहे. त्यामुळे यातला प्रत्येक तपशील काळजीपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे. तो अधिकृत आराखडा बघून थोडं किचकट वाटतं नाही का? म्हणूनच आपण त्याला या एकदम सोप्या तक्त्यामध्ये मांडलंय. आता बघा किती सोपं झालंय. वस्तुनिष्ठ प्रश्नांपासून ते थेट सविस्तर उत्तरांपर्यंत कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे एका नजरेत समजतंय. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ही परीक्षा फक्त पाठांतरावर अवलंबून नाहीये. म्हणजे फक्त माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता नाही, तर स्वतःचं मत मांडणं, विश्लेषण करणं आणि संकल्पना कितपत समजले आहेत ही कौशल्यसुद्धा तपासली जाणार आहेत. आणि म्हणूनच आपल्या अभ्यासाची पद्धतीही बदलायला हवी. आता जरा इकडे विशेष लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 7, तब्बल 18 गुणांसाठी. हो, 18 गुण. संपूर्ण पेपरमधला हा सगळ्यात जास्त गुणांचा प्रश्न आहे. म्हणजेच या एका प्रश्नाची तयारी करणं किती महत्त्वाचं असू शकतं याचा अंदाज आला असेलच. बरं, आता आपण आपल्या कोड्याच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. म्हणजे आता आपण हे शोधणार आहोत की नेमके कोणते धडे सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि हे आपल्याला कळणार आहे घटकनिहाय गुणविभागणीतून. यातूनच आपल्याला समजेल की आपली मेहनत आणि वेळ नेमका कुठे लावायचा आहे. आणि हा आहे तो दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज, घटकनिहाय गुणविभागणी. विकल्पासह म्हणजे ऑप्शनसहित किती मार्कांचे प्रश्न येऊ शकतात हे इथे दिलेले आहे. यामुळे प्रत्येक धड्याचं महत्त्व किती आहे हे अगदी स्पष्ट होतं. एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, सगळ्याच धड्यांना सारखं महत्त्व नाहीये. काही धडे इतरांपेक्षा खूप जास्त महत्त्वाचे आहेत गुणांच्या बाबतीत. आणि याच माहितीचा वापर करून आपण आपली अभ्यासाची रणनीती ठरवणार आहोत. जास्त गुण असलेल्या धड्यांवर आधी लक्ष केंद्रित करणं हेच तर स्मार्ट वर्क आहे. हा चार्ट बघितल्यावर तर चित्र एकदमच स्पष्ट होतंय. बदलता भारत ह्या एका प्रकरणावर तब्बल 20 गुणांचे प्रश्न येऊ शकतात. 20 गुण. आणि त्यानंतर भारताचे वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण व एकीकरण या 2 प्रकरणांना प्रत्येकी 12 गुण आहेत. म्हणजे सर्वाधिक गुण कुठे दडले आहेत हे आता आपल्याला सापडलंय. ही आकडेवारी किती महत्त्वाची आहे हे बघा. विकल्पासह एकूण 115 गुणांपैकी तब्बल 20 गुण फक्त एका प्रकरणाला. बदलता भारत म्हणजे संपूर्ण पेपरच्या संभाव्य गुणांपैकी 17% जास्त वाटा फक्त या एकाच प्रकरणाचा आहे. यावरून याचं महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण 2 महत्त्वाचे तुकडे पाहिले, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि महत्त्वाचे धडे. आता खरी मजा आहे. या दोन्ही तुकड्यांना एकत्र जोडून एक परफेक्ट स्मार्ट अभ्यास योजना कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. आता आपण हे दोन्ही तुकडे एकत्र जोडूया. बघा, एका बाजूला आहेत आपले जास्त मार्कांचे प्रश्न क्रमांक 6 आणि 7. आणि दुसऱ्या बाजूला आहेत जास्त मार्कांचे धडे, बदलता भारत, भारताचे वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण. मग आता गणित अगदी सोपं आहे. मोठे आणि महत्त्वाचे प्रश्न कोणत्या धड्यांमधून विचारले जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे? बरोबर, याच जास्त गुणांच्या धड्यांमधून. तर मग आपली मुख्य रणनीती, आपली स्ट्रॅटेजी आता तयार आहे. सगळ्यात जास्त गुण मिळवून देणाऱ्या टॉप 3-4 धड्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आणि त्यातल्या त्यात मोठ्या सविस्तर प्रश्नांचा म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांचा भरपूर सराव करायचा. हीच आहे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याची गुरुकिल्ली. चला, आता आपण जी काही चर्चा केली त्या सगळ्याला एकत्र करून एक सोपा, सरळ आणि लक्षात राहील असा एक मास्टर प्लॅन तयार करूया. यशासाठीचा मास्टर प्लॅन. हा आहे तो आपला 4 सूत्री मास्टर प्लॅन. पहिली पायरी, आराखडा नीट समजून घ्या. म्हणजे कोणते 7 प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्यांना किती गुण आहेत हे पक्क करा.
दुसरी पायरी, धड्यांना प्राधान्यक्रम द्या. सगळ्यात जास्त गुण असलेल्या धड्यांवर, विशेषतः प्रकरण 10 वर जास्त लक्ष द्या. तिसरी पायरी, प्रश्न आणि धडेरी यांची सांगड घाला. म्हणजे टॉपच्या धड्यांमधले मोठे प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 आणि 7 लिहून काढण्याचा सराव करा. आणि चौथी पायरी, वेळेचं नियोजन करा. गुणविभागणीनुसार कोणत्या भागाला किती वेळ द्यायचा हे अभ्यासात आणि परीक्षेतही ठरवा. बस, या पायऱ्या फॉलो केल्या की अभ्यास एकदम योग्य दिशेने जाईल. आणि ह्या सगळ्या विश्लेषणाचं सार काय आहे तर ते हेच आहे. मुद्दा फक्त जास्त अभ्यास करण्याचा नाहीये, तर तो हुशारीने, स्मार्ट पद्धतीने करण्याचा आहे. फक्त खूप तास पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा योग्य दिशेने आणि योग्य रणनीतीने केलेला अभ्यास नेहमीच जास्त परिणामकारक ठरतो. आणि हा आराखडा वापरणं हे त्याच स्मार्ट अभ्यासाचं पहिलं पाऊल आहे. तर मग कोड तर आता क्रॅक झाला आहे. परीक्षेचा गुप्त नकाशा आपल्या हातात आहे. आता या माहितीचा वापर करून आपली अभ्यासाची रणनीती बदलायला आणि यशाच्या दिशेने एक पक्क पाऊल टाकायला तयार आहात ना? विचार नक्की करा.